नमस्कार मंडळी, मी सदा विचारे. घ्या समजून या पॉडकास्टमध्ये मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपल्या पॉडकास्टमध्ये महाराष्ट्राची शान, बाण आणि जान असलेले, युवकांच्या काळीज असलेले, तसेच तडपते धडपते नेते आपले गानमारे साहेब आपल्या स्टुडिओमध्ये आले. यासाठी मी साहेब गणमारे साहेब आपल्या स्टुडिओमध्ये आले, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद साहेब. कटकर कसं आहे? मस्त पाणी दिसतंय पाण्यासारखं. पाणीच आहे ना. काय ऐकायला ह्याच्यात पाणी कोण टाकणार आहे? अरे बापरे, हा पाणी नाही का ते? पाणी आहे काय? फिल्टर आहे, फिल्टर एकदम पाण्यासारखी. अरे बापरे, आपल्याच फॅक्टरीत बनते. घेणार का? नाही नाही, अजिबात नाही. एक घोट घेशील ना, हां मुच्छील हितच. नको नको, अजिबात नको. करायचं सुरू? हा चालू झाले, आपले चालू झाले. पाणी टाकीत जा ना. फ्रेश झालेले आहेत आता. डोळे बरोबर आहेत? एकदम एकदम बरोबर. काय पिल्यासारखं वाटतं? अजिबात नाही, बिलकुल नाही. बिलकुल नाही. कर सुरू. आमचं पण घ्या समजून. आत्ताच आम्ही जसं सांगितलं की तुम्ही महाराष्ट्राची शान, बाण आणि युवकांची जान आहात. तर तुम्ही मागच्या 5 वर्षापासून निवडून येताच आहे, म्हणजे 5 वर्षापूर्वी पण आले, यंदा पण तुमचं आहे. तर त्या संदर्भातच आपण चर्चा करायला आलो आहोत. तर राजकारण. नमस्कार नमस्कार नमस्कार. सुंदर प्रश्न, अत्यंत सुंदर प्रश्न विचारलाय. बरोबर. आज या ठिकाणी जमलेल्या माझ्या सभा नाही आपली, हो पॉडकास्ट आहे. तुम्ही सभेत पॉडकास्ट आहे. बरोबर. काय, मी राष्ट्रीय लेवलचा नेता आहे ना. बर. भाषणं गाजवायची सवय लागलेली. जिथं जातो तिथं ते आपलं सभेचा टोन येतो. माफ करा, भाषणाच्या जोरावरच चाललंय सगळं. हा माफ करा. पुन्हा सुरू करूयात आपण. बरोबर. तुम्ही जो मला पहिलाच प्रश्न विचारलाय, बरोबर, की तुम्ही राजकारणात कशा आलात, त्याच्याबद्दल माहिती मिळाली असतं नक्कीच आम्हाला बरं वाटलं असतं आणि आपल्या व्ह्युअर्सला पण भावनिक केलं. माझ्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळालाय. बर. अगदी लहानपणापासून एकदम गरीब घरातला बाप खाटीक पण कापायला कोंबड्या नाहीत. खाटीक पण कापायला कोंबड्या नाहीत? असं कसं खाटीक? इथून स्ट्रगल सुरू झालाय माझं. आणि त्या स्ट्रगलच्या पायी मला लोकांच्या खोरडात जाऊन, लोकांच्या घरात जाऊन, लोकांच्या परसात जाऊन, जीवावर खेळून, बर, अथक परिश्रम करून, कडक मेहनतीनं त्या कोंबड्या आणाव्या लागायच्या, चोराव्या लागायच्या. म्हणजे चोरलेत? ह्याला कोंबडी चोर म्हणतात. मग तसंच तर आहे. हायला, तरी म्हणतोय लोक मला अजून पण कोंबडी चोर का म्हणतात? बरोबर आहे. पप्या, हे सूत्रधार शोध कोण आहे ते. बर, एवढ्यावर थांबलं नाही. माझ्या एका मित्राने एक स्कीम आणली. हा, ती स्कीम पण आमच्या कानावर आली. आमच्याकडे मंगळवारचा बाजार भरायचा. बरोबर. हे बायका एवढे मोठं मोठं सोन्याचे दागिने घालून यायचे. अरे बाप. माझ्या मित्राने सांगितलं, ज्या बाईच्या गळ्यात मोठा दागिना असेल त्या बाईला त्या दागिन्याचं वजं होतंय. आपण समाजसेवा करायची आणि तो दागिना घेऊन त्या बाईचं वजं हलकं करायचं. म्हणजे मंगळसूत्र चोर डायरेक्ट? हा, ह्यालाही म्हणतात काय पप्या? आयला, तरी मला वाटलं, मला अजून बी लोक मंगळसूत्र चोर का म्हणतात बरं. सूत्रधार शोधा ह्यांचा कोण आहे ते. हां बर, ठीक आहे, असो. ते काम मी बरेच दिवस केलं. लोक त्याला मंगळसूत्राची चोरी म्हणायचे. बरोबर. त्याला किती स्किल लागतंय. हो, स्किल लागते. एखादी बाई पुढं उभी आहे, तिच्या मागं असं लपत 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 जायचं. त्या बाईचं लक्ष नसताना गळ्याला हात घालायचा, तिला टच होऊ न देता तो दागिना काढायचा आणि गर्दीत पसार व्हायचं. अहो, किती स्किल म्हणावं ह्याला. बरोबर.
हा, आणि त्याला लोक चोरी म्हणते. अरे बापरे. अरे हे एवढी स्किल आल्याच्या नंतर तर मी आता मोठा अधिकारी व्हायला पाहिजे, खरे. पण त्याला चोरी म्हणते. लोकांच्या मनात चांगल्या माणसाविषयी सद्भावना नाहीच, हे मला आजही पटतंय. बरोबर आहे. बेकार. पण तुम्ही म्हणत असाल एवढ्यावर थांबलो का? नाही. मी पुढे नोकरी सुद्धा केली. आमच्याकडचा एक मोठा समाजसेवक औषध बनवायचा. औषध, गूळ आणि नवसागर, त्याचं वेगळीच एक रसायन होतं. दारू. दारू म्हणतात का? मग दारू अहो अमृत येते त्याला, दारू म्हणून तुम्ही नावं ठेवू नका. त्या औषधात एवढी ताकद होती. बर. एखादा थकल्याला, परेशान झालेला माणूस एक घोट मारला तर लगेच झोपायचा. बापरे, कडकच एकदम. एकदम कडक. त्याचं सगळं टेन्शन निघून जायचं, तो निवांत झोपायचा. अहो त्याला आम्ही ताकद द्यायचो. म्हणजे दारूचे धंदे बी तुमचेच? दारूचे धंदे म्हणू नका, बर, बिझनेस. हे एक समाजसेवा आहे. बरोबर बरोबर. तुम्ही बघा, एक घोट मारून बघा, बघा कशी झोप लागते तुम्हाला सुद्धा. नाही, बरोबर आहे. हे सगळं केलं, आणि त्यात आमच्या गावचे नेते आदरणीय दादा, बर, त्यांना आम्ही बनवलेलं औषध फार आवडायचं, आणि मी रोज ते औषध त्यांना द्यायला जायचो. तिथून पुढे त्यांची नजर माझ्यावर पडली. गावातल्या एका भांडणामध्ये आमच्या त्या दादाला कुणीतरी मारायला आलं. बरं, मी ती मारामारी सोडवायला गेलो होतो. सोडवायला गेलो होतो. एका हातात तलवार होती, एका हातात बंदूक होती, पण मला मारामारी सोडवायची होती तलवार घेऊन. सोडविण्यासाठी मी हात वरती केला, माझी तलवार वरती आली. त्यात कुठून काय माहिती तो तुकाराम आडवा आला, तलवारीच्या आडवा आला. आता तलवारीचा गुणधर्म येतो, मी काय करू? अजिबात काहीच करू शकत नाही. त्याला मुक्ती मिळाली जाग्यावर. लोक म्हणते मी त्याचा खून केला. नाही, अजिबात काय चूक आहे माझी याच्यामध्ये? अजिबात काय नाही. उगाच मला जेलमध्ये जावं लागलं. अरे बापरे, जेलमध्ये? करून कहाणी आहे साहेब, हृदयद्रावक. तिथं जेलमध्ये गेलो, पण आमच्या आदरणीय दादाला कळलं की हा माणूस आपल्या कामाचा आहे. बर. लय फिल्डिंग लावून मला त्यांनी बाहेर काढलं, आणि मग मला तिकीट दिलं. छान छान. म्हणजे चांगलेच, म्हणजे ही अशी करून आणि संघर्षमयी कहाणी आज तुमच्या समोर मी मांडलेली आहे. बरं, याच्यावर एक पुस्तक सुद्धा येत आहे. अरे बापरे, पुस्तक? चित्रपटाचं सुद्धा काम चालू आहे. हॉलिवूड लेवलला चित्रपट बनवायचं आमचं चालू आहे. देवाची दया. समाजसेवाच म्हणावं लागेल, कारण बरेच उद्योगधंदे पण चालू केले. हो, आणि समाजसेवा तर करताच आहे तुम्ही 100%. आणि आजही ती समाजसेवा चालूच आहे. बर, लोकांना मुक्ती तर दिलेलीच आहे. हो, पण तुम्हाला असं वाटत नाही का साहेब की याच्यामुळे जे युवक आहे, जी जनता आहे, ती तुमच्यावर नाराज आहे, असं वाटत नाही तुम्हाला? जनता? बर, जनता भिकार चोट आहे साहेब. फॅमिलीचा शाईन आपले सर्व व्ह्युअर्स. खोटं बोलणार नाही, खोटं बोललो तो 2 बापाचा. बर साहेब, जनता भिकार चोट आहे. मला सांगा, मागच्या पंचवार्षिकला मला त्यांनी निवडून दिलं. 5 वर्ष होत आले आता. कोणीतरी आलं का माझ्या घरी विचारायला? अजिबात नाही. साहेब तुम्ही कसे आहेत, काय करतात, तुमच्या बंगल्यात तुम्हाला झोप लागती का, नाही विचारायला. तुमची एंडेवर फॉर्च्युनर चांगली चलती का, तिचा कुठं बिघाड तर होत नाही ना, तुम्ही घेतलेली 100 एकर शेती चांगली पिकती का, किती काम वाढ, तुम्ही टाकलेलं 5 स्टार हॉटेल चांगलं चालतंय, कुणीतरी विचारायला आलं का मला? अजिबात नाही. म्हणजे एकदा मतदान दिलं की झालं का काम तुमचं? हा, विचारायला जायला पाहिजे. आज धोका दिला ह्यांनी मला. एकदा मतदान द्यायचं, पुन्हा गायब व्हायचं. बर, आम्ही कुणाकडे बघायचं? पण आम्ही विसरत नाही ह्यांना. आता 5 वर्ष झाल्यावर मी पुन्हा त्यांच्या घरी जाणार. बर, मग ते किती बी विसरू द्या, कारण आमचं प्रेम आहे जनतेवर. आम्ही पुन्हा त्यांच्या घरी जाणार, पण खाली हात जाणार नाही. यावेळेस मात्र 2000 आमच्या फॅक्टरीत बनलेली चपटी घेऊन जाणार. का? त्यांचं टेन्शन मिटावं म्हणून. थोडंफार चिकन मटन त्यांना भेटावं म्हणून त्यांना द्यायला जाणार. समाजसेवा आहे ही. आणि त्याच पुण्याच्या जीवावर तर आम्ही आता निवडून आलेलो आहे, इथून पुढे निवडून येऊ. बरोबर. आम्ही जनतेला विसरत नाही, जनता आम्हाला विसरते. जनता तर विसरतेच आहे, पण तुम्हाला असं वाटत नाही साहेब, तुम्ही काही कामं करायचं विसरलात? जे आपले रस्ते आहेत त्याचं बांधकाम झालं, रस्त्यांचं काम झालेलं नाहीत. इतके खराब रस्ते मी आजपर्यंत 5 वर्षात कधीच पाहिले नाही. तुम्हाला असं वाटत नाही रस्ते बनले पाहिजे? लय राईट मुद्दा उचललात तुम्ही रस्त्यांचा. बरोबर. सगळे मला त्याच्यावरून पण नावं ठेवायला लागतात. तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला सांगायला आवडेल, रस्ते आमच्या अगोदरचा सुद्धा एक उमेदवार रस्ते बनवून गेला होता. बरोबर.
माझ्या अगोदरच्या उमेदवाराने 1 नंबर रस्ता बनवला, केंद्रातून करोडचा निधी आणला, तुमचा चेहरा दिसेल एवढा चिकना गुळगुळीत रस्ता बनवला. या भिकारचोट जनतेने त्याच्यावर गाड्या चालवून तो रस्ता खराब केला. बर, काय म्हणायचं ह्याला? म्हणजे आम्ही सरकारकडे जायचं, केंद्रात राज्यात, तिथून निधी आणायचा, रस्ता बनवायचा, आणि ह्यांनी गाड्या चलू तो रस्ता खराब करायचा. मग कशाला बनवायचे त्यांच्यासाठी रस्ते? हा, आणि माझं तर फिलॉसॉफीच वेगळी. बर, मला सांगा, हायवेला कितीच्या स्पीडने गाडी चालविता तुम्ही? आम्ही 80-90-100च्या 80-90 ठीक आहे. बरोबर. खड्डे असलेल्या रस्त्याला किती स्पीडने गाडी चालविता? चालवायचं येत नाही, 20 आणि 30च्या पुढे जाता येत नाही. बर, हायवेला टोल लागतो? हो, 100% लागतो. अशा रस्त्यावर टोल लागतो? नाही, अजिबात लागत. हायवेला ऍक्सिडेंट झाला काय होईल? जागेवर माणूस जातो. आणि अशा खड्ड्या असलेल्या रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला काय होईल? थोडंफार नुकसान, साधं खर्चट. थोडंफार. चांगलं कोणतं आहे? अहो, मी रस्ते केले नाहीत म्हणून ऍक्सिडेंट झाले नाहीत. मी रस्ते केले नाहीत म्हणून कुणाला टोल द्यावा लागला नाही. मी रस्ते केले नाहीत म्हणून कुठली आमची आई बहीण विधवा झाली नाही. रस्ते करायचे कशाला सांगा मला तुम्ही? बरोबर आहे. कैचित पकडायला बघता काय विरोधी पक्ष नेत्यासारखं? विषय नाही तसं नाही साहेब. म्हणजे आपल्या गावात साधं शौचालय सुद्धा नाहीये. एक शौचालय बांधलं तुम्ही, नंतर परत बांधलंच नाही. हेच गोम आहे सगळ्यांच्या अंगामध्ये. रस्ते, शौचालय बांधलं होतं ना, एक शौचालय. हा, एकच बांधलं होतं. कसलं भारी बांधलं होतं. टाईल लावल्या होत्या त्याला, टाईल. बाहेरून गुलाबी रंग दिला होता प्रेमाचा. हो, बरोबर. 1 नंबर संडास बांधलं. ही भिकारचोट जनता तिथं जाऊन हागायला लागली, तिथं जाऊन मुतायला लागली. केलं ते सगळं शौचालय घाण. मग शौचालयात घाण करणार नाही तर मग काय करणार? मग का आजूबाजूला जमिनी नाहीत? अहो, तुम्हाला डोंगराच्या डोंगर पडलेत, तुम्हाला शेताच्या शेतं पडलेत. आता ते एक चांगली वास्तू बांधली आपल्या नेत्याने, लगेच तिथं हागायला जाणार. म्हणून मी शौचालय वगैरे बांधत नाही. विषयच सोडून दिला तो. बरं, शौचालय नाही बांधत तुम्ही, मग शौच कुठं करायचा? उघड्यावर. बापरे. अहो, जोपर्यंत तुमच्या ढुंगण्याला हवा लागत नाही तोपर्यंत आराम मिळतो का? अजिबात. मी आज बी उघड्यावर जातो, तेवढंच तुमच्या शेताला खत मिळतंय ह्याचा विचार कोणाच्या डोक्यात येत नाही. अजिबात नाही. मग छान. वेगळी फिलॉसॉफी, वेगळं तत्वज्ञान घेऊन आलेला एक समाजशील नेता आहे मी. पण लोक मला थोडंसं ना कैचित पकडायला बघते, पण मी असो अडकत नाही कुठंच. बरोबर आहे साहेब. पण शौचालय ठीक आहे, पण तुम्ही शाळा कॉलेज हे सुद्धा मानले नाहीत. ह्याच्याबद्दल तुमचं काय? ही गोम आहे लोकांमध्ये प्रश्न विचारण्याची. खरं तर ह्यांची अवकात नाही मला प्रश्न विचारायची. बरोबर आहे. पण तरी प्रश्न विचारतात. आता भाऊ, तू बोलवलंय मला पॉडकास्टवर, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणं चल तुला भागच आहे. नाही दिलं तर मी 2 बापाचा. 4 झाले साहेब. असो. हा, बर. शाळा, कॉलेज. बर, शाळा कशाला शिकायची? शाळा कशाला शिकायची? शाळा शिकल्यावर तर माणूस नोकरी धंदा करतो, लग्न होतं. शाळा शिकले, कॉलेज शिकले, काय होतंय? नोकऱ्या लागतात. नोकरी लागल्यावर काय होतंय? लग्न होतं. लग्न झाल्यावर काय होतंय? टेन्शन येते. हा, टेन्शन. हा भाऊ, तुलाच किती वेळा फोन आलाय तुझ्या बायकोचा पॉडकास्ट सुरू झाल्यापासून? हा, बरोबर. मग मला सांग, शाळा नाही शिकले, कॉलेजला नाही गेले, नोकरी लागणार नाही, लग्न होणार नाही, टेन्शन येणार नाही. कशाला पाहिजे शाळा आणि कॉलेज? बरोबर आहे. आज ही पोरं गल्लोगल्ली फिरते, मस्त राजकारणाचे गप्पा मारतेत, बरोबर. रात्री घरी येतेत, बरोबर. गरज पडली तर आमच्याकडून थोडीफार पितेत, बिड्या ओढतेत, सिगरेटी ओढतेत, गांजा पितेत, लयच चांगलं झालं तर ड्रग्ज घेतेत. पण निवांत आहेत का नाही? हाय का ह्यांच्या डोक्याला काय टेन्शन? आणि तुमच्यासारखे भाडखाऊ लोक तुम्ही सांगता शाळा काढा, कॉलेज काढा, ह्यांना शिकवा, नोकऱ्या लावा, लग्न करा, ह्यांना द्या टेन्शन. बरोबर. म्हणजे ह्यांचं स्वातंत्र्य गेलं गाढवाच्या. बरोबर आहे साहेबांचं. कशाला पाहिजे? अजिबात. वेगळी फिलॉसॉफी, वेगळं तत्वज्ञान, बरोबर. समाजशील नेता. खोटं बोलत असेल तर 2 बापाचा. 6 झाले बघता. म्हणजे साहेब, म्हणजे मला काय म्हणायचंय, तेवढं ठीक आहे हो, पण तुम्ही प्रत्येक युवकाच्या अक्षरशः बंदुके वाटले तुम्ही त्यांना. इथं बिहार करायला बसले तुम्ही. बस ही माझी अचिव्हमेंट आहे.
लोक मला विचारते साहेब रस्ता कुठे, लोक मला विचारते साहेब शिक्षण कुठे, हॉस्पिटल कुठे, शाळा कॉलेज कुठे, लाईट कुठे. बरोबर. अरे हे तर कुणीही करतंय. मी जी केलंय ह्या पट्ट्यानी ते अख्ख्या भारतात कुणी केलेलं नाही. बंदुकी बिहारचं सुद्धा रेकॉर्ड मोडलंय. माझ्या मतदारसंघात सगळ्यात जास्त बंदुकी वाटण्याचं रेकॉर्ड या पठ्ठ्यानी केलंय. ते बी लायसनवाले आणि बिना लायसनच्या तर मोजता बी यायच्या नाहीत. ते रेकॉर्ड मी म्हणतो ना, ह्याचं बी एक वेगळं गिनीज बुकात रेकॉर्ड पाहिजे होतं. कुठला तरी राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळाला असता. पण चांगल्या कामाचं चीज या देशात होत नाही. बरोबर आहे साहेब. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणता ह्यानी गुंडागर्दी वाढती. बरोबर आहे. ह्यानी काय लोक एकमेकाचे खून करतील, मग टेरर वाढेल. साहजिक आहे. अहो एका गावात एका माणसाकडे बंदूक असली तर त्याचा टेरर राहील. बर. गावात सगळ्याकडेच बंदूक असल्यावर सगळे शांत. सगळे शांत. वेगळी फिलॉसॉफी, छान आहे. वेगळं तत्वज्ञान, समाजशील नेता. चांगली फिलॉसॉफी आहे. असो, पटतंय. हा बघ, पटवावंच लागेल. खोटं बोललो तो दोन बापाचा. बघता बघता आड झाले साहेब. विषय नाही, म्हणजे मला विचारायचं होतं की महापूर जेव्हा आला मराठवाड्यात त्यावेळेस पण तुम्ही काय केलं साहेब? मराठवाड्यात जो आता महापूर आला, बरोबर, काय केलं? बरोबर. जीवावर उदार होऊन अख्ख्या पुराची पाहणी केली हेलिकॉप्टरमध्ये बसून. अरे बापरे, हेलिकॉप्टरमध्ये बसून? हा, सगळ्या एरियाची पाहणी केली. बरं, तेवढ्यावर थांबलो नाही, लय दान धर्म केला तिथं. जवळपास 6 डझन केळं अख्ख्या मराठवाड्यात, 16 बिस्किट पुढं, बापरे, 7 बिस्लेरीच्या बाटल्या भरपूर तिथं वाटल्यात. खूप निधी लागला असेल यासाठी. पण त्या निधीचं मला टेन्शन नाही साहेब, त्या निधीचं टेन्शन नाही मला भाऊ. निधी तर मी कसा विवा करेन जनतेच्या सेवेसाठी. पण वाईट मला एका गोष्टीचं वाटतंय, कारण ह्या जनतेने आम्हाला धोका दिलाय. बरोबर. साधी गोष्ट, ह्या जनतेला मी भिकारचोट का म्हणतोय? मला सांगा, ह्यांच्याकडे रस्ता नाही, ह्यांच्याकडे लाईट नाही, ह्यांच्याकडे शिक्षण नाही, ह्यांच्याकडे शेतीत काही पिकत नाही. मग मोकळ्या वेळेत ह्यांनी पोहायला शिकू नाही? शिकायला पाहिजे. ह्यांच्या लक्षात यायला पाहिजे ना की उद्या बाबा पूर येईल, लय पाऊस पडला तर नद्या वाहतील. आपण पोहायला शिकलं पाहिजे. पोहायला शिकलंच पाहिजे. पोहत नव्हते. ही तर सुद्धा गोम आहे. बर. मला असं वाटलं की ह्यांना पाहता येत नाही, पण हे तर लय लबाड निघाले. अच्छा. मी हेलिकॉप्टर मधून बघत होतो, पूर आलाय, ही लोक मेले तरी पोहतात. अहो ह्यांचं तर सोडा, हे जनावर सुद्धा पोहत होते. मेले तरी पोहत होते? हा, डेड बॉडी. बर, चांगलं. ते बघून असं वाटलं ही जनता खोटारडी आहे. आणि मला तर कधी कधी असं वाटतं भाऊ, तुला सांगतो की सरकारकडून कर्जमुक्ती करून घेण्यासाठी, अनुदान घेण्यासाठी ह्या लोकांनी ना एआयचा पूर आणला. एआयचा पूर. हा, मला डाऊट असू शकतो. हे विरोधी पक्ष नेत्यातले शेतकऱ्यासोबत मिळून काहीतरी करतात. आणि शेतकरी सुद्धा हे असेच आहेत. हो, कर्जमुक्ती द्या, कर्जमुक्ती द्या, अनुदान द्या, नाही दिले की असं काहीतरी एआयचा पूर आणायचा, सरकारसोबत धोका करायचा. हे असं करतात. मुद्दा नको का? पण असू तरी सुद्धा मी माझं काम केलं. बरोबर. एका शेतकऱ्याच्या शेतात तो सांगत होता माझं सगळं वाहून गेलं, बरोबर, फक्त ह्या 2 कोंबड्यांनी 1 बकरं वाचलंय. बरं. मी त्याला मदतीचा हात दिला. छान छान. त्याला बाजूला बसवलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि चिकन आणि मटन त्याच्यात पंक्तीला बसून खाल्लं. त्याच बकऱ्याचं. मग कुठून येणार? अहो पुरात गेल्याच्या नंतर आम्हाला दुसरं काय भेटणार आहे साहेब? काहीच नाही. पण साथ देणं कधी सोडत नाही. अरे बा. ते चिकन मटन मी त्याच्याच पंक्तीला बसून त्याच्या पाठीवर हात फिरवत फिरवत खाल्लं. हे शेतकरी किती बी खराब असू द्या, हे शेतकरी कसे बी असू द्या, ही जनता किती बी भिकारचोट असू द्या, पण हे गाव खेड्यामध्ये मटण लय भारी करते. मटण लय. तुम्हाला सांगतो, एकदा खाऊन बघा. तुम्हाला तेवढं तिखट जमतंय का नाही माहित नाही, मूळव्याध होईल. असो तुम्ही जे कार्य करता हे चांगलंच आहे. याला म्हणजे ते गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये टाकलं पाहिजे. पण माझी तर तीच इच्छा आहे. अरे बापरे, चांगलाच कॉन्फिडन्स आहे साहेब तुमचा. असो, पण महत्वाचा मुद्दा असा आहे साहेब, असंही आम्हाला कळले, सरपंचाची हत्या होते, त्यांची काही हत्या करणारी लोक तुमच्याच सोबत फिरतात, त्यांचा सांभाळ देखील तुम्हीच करता, असं तुम्हाला वाटत नाही का? हे एक लय मुद्दा गाजलाय की कुणाची तरी हत्या केली, त्याची हत्या करणारा माणूस तुमच्या एवढ्या जवळचा आहे. त्या माणसाला बघितलंय का कधी तुम्ही? नाही, आम्हाला. अहो केवढा सज्जन माणूस आहे तो दारू पित नाही, बिड्या सिगरेटी ओढीत नाही, नॉनव्हेज खात नाही,
अहो देवाचं का कुठलं तरी व्रत आहे तो पायात चप्पल घालीत नाही, अरे महादेवाचा टीका लावतो कपाळाला. फक्त एकच त्याच्यात वाईट गुण आहे, कोणता? माणसं मारतोय. म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मी त्याला लांब करू? आता रोज मला 1 करोड रुपये आणून देतोय ना घरी. 1 करोड? मग आणि मी त्याच्यातून जनतेची सेवा करतोय. कोणत्या जनतेची? म्हणजे कोणत्या जनतेची सेवा करताय तुम्ही? माझी बायको, माझी पोरं, हा, माझे भावंड, माझे मामा काका, त्यांची लेकरं, ह्यांची सेवा करावी लागते. बर. पण जनता तुमची साहेब का? ही जनता नाही? त्यांच्याकडे भारताचं आधार कार्ड नाही का? आहे ना, राशन कार्ड नाही का? आहे. म्हणजे त्यांना तुम्ही जनतेत गिनत नाही? 100%. बाहेर फिरून लाखो करोड लोकांची सेवा करायची आणि स्वतःच्याच जनतेला विसरायचं. एवढी छोटी विचारसरणी आमची नाही भाऊ. ती जनता आहे, त्यांची सुद्धा सेवा केली पाहिजे का नाही? पण साहेब, आम्हाला असं सूत्रांच्या माहितीने कळालं की तुमची मुलं तर परदेशात शिकायला गेलेली आहेत, त्याच्याबद्दल? हे असले लोक गैरसमज पसरवतात ना, ते आपल्याला आवडत नाही. अच्छा. तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला सांगायला आवडेल की माझी मुलं बाहेर देशात शिकतात हा पूर्णपणे गैरसमज आहे. हां, माझी मुलं बाहेर आहेत पण ते शिकतात हा गैरसमज आहे. बर. शिकण्याची काय गरज आहे त्यांना? बसलाय ना ह्यो इथं. मी त्यांचा बाप असताना त्यांना शिकावं लागलं, आता तर थोय ना माझ्या जिंदगीवर. अजिबात. मी शिकलो नाही तरी माझ्याकडे डिग्री आहे का? मग अहो, मला ज्या डिग्रीचं नाव घेता येत नाही ती डिग्री आहे. माझ्या घरात मोठ्या मोठ्या डिग्रीचे फोटो लागलेले आहेत. छान. भारी. कॉलेज मागे लागलेत, साहेब तुम्हाला डॉक्टरेट देऊ का? मी म्हणलं नावाच्या मागे डॉक्टर गणमारे चांगलं दिसत नाही म्हणून आपलं मी ती डिग्री घेतली नाही. बर बर बर. शिक्षणाची गरज नाही भाऊ, माझ्यासारख्या कर्तृत्वाची गरज आहे. कर्तृत्व आणि माझ्यासारख्या वेगळ्या विचारसरणीची गरज आहे, राजकारणाला आणि देशाला सुद्धा. बरोबर साहेब, राजकारण देशात तुमच्याच विचाराची गरज आहे. पण साहेब, जो निधी तुम्हाला अलॉट झाला होता 50 करोडचा, त्याच्याबद्दल पण तुम्ही काय हिशोब दिला नाही. त्याचं पण आम्हाला जरा सूत्रांच्या माहितीने कळालं होतं. हे बाकी लई दिवसापासून चालू आहे बरं का. 50 करोड 50 करोड 50 करोड, जे विचारते ते त्याचं काय झालं, 50 करोडचं काय झालं? अरे 50 करोड घेतं ना, हे आजच देतो ना हिशोब तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून. नक्कीच साहेब, घ्या, लिहून घ्या, तुम्ही बी कॅल्सी मारा. ठीक आहे साहेब. 50 करोडचा निधी आला होता बरोबर. 10 करोड मी स्वतःकडे ठेवले. उघड सांगतो, कॅमेऱ्यावर बघून सांगतो, 10 करोड स्वतः. का? अरे ज्या पक्षाने मला निधी दिलाय, ज्या नेत्यांनी मला निधी आणून दिलाय, उद्या मला त्याला पार्टी फंड द्यावा लागेल का नाही? बर. मी जर त्यांना पार्टी फंड नाही दिला, मला ते तिकीट देतील का? नाही. मला जर तिकीट नाही मिळालं, मी उभा राहू शकेल का? मी जर उभा नाही राहिलो, निवडून येईल का? नाही. आणि मी जर निवडून नाही आलो तर ह्या जनतेची सेवा कोण करेल? सेवा बरोबर कोण करेल? म्हणून ते 10 करोड रुपये मी माझ्याकडे ठेवले. ओके, काही प्रॉब्लेम नाही. पण 40 करोडचं काय झालं? सांगतो. बर ठीक. लय घोड्यावर नका बसू, सांगतो. विरोधी पक्ष नेत्यासारखं मध्ये मध्ये बोलू नका. नाही साहेब, नाही. ओके, मी सांगतो. 10 करोड गेले, उरले 40 करोड. बरोबर. ही लोक आम्हाला नीट काम करू देत नाही. सांगतो भ्रष्टाचार कसा होतो, कुठून सुरू होतो ह्याचं कारण सांगतो. एक कुठल्या तरी न्यूज चॅनलचा पत्रकार उठला आणि त्यांनी माझा काहीतरी व्हिडिओ काढला. रस्त्याचं काम करणार नाही, काय नाही, काहीतरी आमची एक गपलत, आमचा एक फोन कॉल आणला. त्याला म्हणतोय, अहो एखादी मटन थाळी, एखादी चिकन थाळी, लय झालं तर 1000-2000 घे, ती व्हिडिओ डिलीट कर. पठ्ठा ऐकाना झाला. बर. असं जनतेच्या कामात अडथळा आणणाऱ्या लोकांना काय करायला पाहिजे? जनतेच्या कामात अडथळा आणला, तोंडाने सांगतो, त्याला मारावं लागलं. जनतेची सेवा करण्यासाठी तेवढं करावं लागतंय भाऊ, तुला कळणार नाही ती गोष्ट. बरं, त्याला मारावं लागलं. हे प्रकरण कोर्टात गेलं. बरं, तिथला जस्टिस तो काय मॅनेज व्हायना, सगळे पुरावे माझ्या विरुद्ध. आता मला जनतेची सेवा करायची, जेलमध्ये गेलो तर जनतेची सेवा कोण करणार? म्हणून मग त्या जस्टिसला मॅनेज करण्यासाठी 10 करोड रुपये द्यावे लागले. बर. तिकडे 10 करोड. प्रकरण मिटलं असं मला वाटलं, पण हे न्यूजवाले गप्प बसतेतोय. नाही, सगळीकडे माझ्याच बातम्या, खून केला तरी बाहेर फिरतोय, खून केला तरी बाहेर फिरतोय. सगळे न्यूज चॅनल शांत करण्यासाठी मग त्यांना 15 करोड द्यावे लागले. हिसाब जोडा. 35 करोड झाले, तरी 15 करोड राहतात साहेब. सांगतो विरोधी पक्ष नेत्यासारखं जसं बोलताय ना, त्याच विरोधी पक्ष नेत्यांनी आम्ही विधानसभेत जाऊ, विधानसभेत आवाज उठू, झोपू द्याय ना.
बर कधी काळी आम्ही विरोधी पक्षात होतो, त्यांच्याकडून हे केलं होतं, मग मांडवली करण्यासाठी त्यांना 10 करोड द्यावे लागले. बर उरले तरी किती? 5 करोड राहतात साहेब. एवढं टेन्शन आल्याच्या नंतर हम्म. एखादा माणूस काय करेन? काय करे? अहो, डोक्याची नस फुटायची वेळ. हम्म. मग ते स्वतःला शांत करण्यासाठी थायलंडला जावं लागलं. थायलंडला? तिथं मग तिथल्या ज्या काही बाबा सेविका आहेत, बर आपल्याला उच्च कोटीची सेवा देतात, उच्च त्यांच्यावरती दर्जाची. काहीतरी खर्च करावा लागला. कारण हे मन, हे तन हम्म. हे शांत झालं पाहिजे, बरोबर. हे डोक्यातलं टेन्शन खाली उतरलं पाहिजे. 100%. म्हणून मग तिथं जवळपास 4-4.5 करोड रुपये गेले. चांगलाच. उरले फक्त 1 करोड. त्याच्यात काही रस्ता होत नाही, बरोबर. म्हणून तो रस्ता कॅन्सल झाला. पण आज या तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी या जनतेला सांगू इच्छितो, तुमची शपथ घेऊन, नका साहेब, माझी शपथ नका घेऊ. म्हणजे घ्या. तुमची शपथ घेऊन सांगतो की मी यावेळेस निवडून आलो की तो रस्ता होणार. जगलो वाचलो तर भेटू परत. जगणार. त्यासाठी तुम्ही जनतेला सांगा मला निवडून द्या, मग तो रस्ता होतो आणि तुम्ही जगणार. 100% जगणार. मिळाला हिशोब? हा, हिशोब झाली शांत? हो हो हो. बोला पुढे. नाही, विधानसभेवरनं आठवलं, विरोधकांना तुम्ही पैसे दिले, पण विधानसभेमध्ये तुमचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला साहेब. तुम्ही मागच्या टेबलवर बसून व्हिडिओ बघत होते आणि त्यात एक हात पण खाली होता साहेब. म्हणजे काय विषय? हे बघा, प्रश्न तुम्ही सरळ सरळ विचारा, घाबरू नका. मी काय तुम्हाला करणार नाही, काय घाबरू नका. मी मागच्या बेंचवर बसून एक व्हिडिओ बघत होतो, अश्लील व्हिडिओ बघत होतो म्हणा. हा, स्पष्टीकरण देतो ना मी. बरोबर. हा, ते दिलं तर मला सांगा, मी मागच्या बेंचवर बसलो होतो, सगळे लोक आमच्याकडे येतात आणि सांगतात की तसले त्या अश्लील साईट बंद करा, त्या अश्लील व्हिडिओ बंद करा, बंद करा. अरे काय बंद करायचं हे कळण्यासाठी तो व्हिडिओ तर बघावा लागेल. बघावं लागेल की नाही? हा, बघावं लागेल. म्हणजे काय? म्हणून मी ते व्हिडिओ बघत होतो. आणि तुम्ही लय खोचक प्रश्न विचारताय की तुमचा एकच हात दिसत होता, एक हात बेंचच्या खाली होता. हा, म्हणजे अहो, तसले व्हिडिओ बघत असताना माणूस आहे, बरोबर, ही नैसर्गिक प्रोसेस आहे. एक हात गायब होतो, होतो. एक हात गायब होतो. 100%. एवढं तर समजून घ्या. हो. मी पण माणूसच आहे. मी नेता असलो, वेगळ्या विचारसरणीचा, वेगळ्या फिलॉसॉफीचा समाजशील नेता असलो तरी माणूसच आहे. तेवढं तर समजून घेतलं पाहिजे. बरं, मी ते व्हिडिओ का बघत होतो? कारण विधानसभेत पुढे जी चर्चा चालू होती ती काय? शिक्षण, बर, रोजगार, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, असले फालतूचे विषय पुढे चालू होते. माणसाचं मन कुठंतरी रमायला पाहिजे ना, 100%. म्हणून मी तसले व्हिडिओ बघत होतो. अरे वा वा. बोला. म्हणजे माणसाचं मन रामावं म्हणून तुम्ही तसले व्हिडिओ पाहताय. असो, आता मला एक विचारायचं आहे. आम्हा सूत्राच्या माहितीनुसार जो आरक्षणाचा मुद्दा इतका पेटलाय आणि त्याच्यामुळे जातीवाद बी इतका वाढलाय, तोही तुम्ही एका फटक्यामध्ये मिटवू शकता, पण तुम्ही त्याच्यावर काहीच पुढाकार घेत नाहीये. आरक्षण, जातीवाद, योग्य आहे तुमचं. आरक्षणाचा मुद्दा, त्याच्यामुळे फोफवलेला जातीवाद एका मिनिटात थांबवू शकतो. एका तासात आमच्या पक्षाने, आमच्या नेत्यांनी विचार केला, एका तासात सगळे मुद्दे जिकडचे तिकडे होऊ शकते. बरोबर. हे मुद्दे सॉल्व्ह करायचे. मग आम्ही काय नंतर उपटीत बसायचं का? उपटीत बसायचं का म्हणजे? अहो नाही, म्हणजे आम्हाला कामं काय उरणार? ह्या जनतेकडं तर काही राहणारच नाही ना भांडण्यासाठी. बरं, मला तुम्ही सांगा, विषय मनोरंजनाचा आहे. ज्यावेळेस कुणी आरक्षणासाठी आंदोलन करतं, बर, उपोषण करतं, मोर्चे काढतं, त्यातून जाती जातीमध्ये वाद पेटतो, थोडं का होईना टीव्हीवर मनोरंजन असतं का नाही? हो, असतं ना. अहो मग हे जे काय टेन्शन मध्ये आलेली जनता आहे त्यांच्यासाठी हे थोडंफार मनोरंजन राहिलं तर काय वाईट आहे का? बरं, एक वेळ असं समजू आपण की आम्ही सगळे प्रश्न मिटवले, आरक्षणाचा मुद्दा संपला, जातीवाद मिटला. मग हे लोक उद्या आमच्याकडे येतील ना, साहेब कुठे नोकरी, बर, साहेब कुठे हॉस्पिटल, साहेब कुठे रस्ते, साहेब किती प्रश्न आहेत. आमच्या डोक्याला टेन्शन द्यायला असले प्रश्न नका विचारू. नाही म्हणजे साहेब, मला विचारायचं काय होतं, काही मुद्दे ताजे राहिलेले चांगले असते. पॉडकास्टवाले भाऊ समजून घ्या. असो, मला विचारायचं काय होतं साहेब, तुम्ही तर करोडोचे बंगले बांधताय, पण जो तुमची जनता आहे, तुमचे जो तरुण वर्ग आहे, आजही त्याच झोपडीत राहतोय. याच्यावर तुम्हाला वाटत नाही का त्यांनी बी प्रगत व्हावं? अहो मी सांगितलं ना, ही जनता भिकार चोट आहे आणि हे युवक वर्ग आहे ना, तो सगळ्यात जास्त चुत्ती आहे. बर,
हे काही करू शकत नाही. मनगटात धमक नाही हो ह्यांच्या. मनगटात धमक नाही, मनगटात बळ नाही. आज बी मी सांगतो, 5 वर्षापूर्वी ज्या गावात मी गेलो होतो तिथं तसलीच घर. हो, मग रस्ता नाही, अहो त्याच्या घरात लाईट नाही. तुम्ही देतच नाही मी देऊ म्हणजे अहो मी काय काय करू. मी माझ्या हिमतीवर बांधला ना माझा बंगला. बरोबर, हा बरोबर बांधला. मी माझ्या हिमतीवर मोठ्या भावाला दिला ना पेट्रोल पंप काढून. हा, दिला. मी माझ्या हिमतीवर माझ्या चुलत भावाचं झालं ना सगळ्यात मोठं बार आणि रेस्टॉरंट. मी माझ्या हिमतीवर घेतली ना डिफेंडर. बरोबर आहे. मी माझ्या हिमतीवर झालो ना नेता. झाले, 100% झाले. बर, तुम्ही म्हणतात युवकांना काही काम देत नाही. काहीच देत नाही. पॉडकास्टला आल्यावर खाली किती युवक होते? मस्त होते, 60-70 युवक होते. इथं किती आहेत? इथे एक 5-25 आहेत. मग ह्या सगळ्या लोकांना काम कोणी दिलंय? साहेबांनी. कसं म्हणता काम नाही दिलं? बरं, ह्यांना मी स्वयंसिद्ध केलेलं आहे, स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे. बर. ह्यांना पगार द्यायची सुद्धा गरज नाही. ही स्वतःची यंत्रणा उभारली ह्यांनी. हे लोक बाहेर जातात, हप्ते गोळा करतात, खंडणी वसूल करतात, लोकांना धमक्या देतात, त्यांच्याकडून पैसे घेतात आणि स्वतः जगतात. कुणाच्या वळचणीला जायची गरज नाही. एवढं यांना सेल्फ डिपेंडंट या पठ्ठ्याने बनवलंय. म्हणजे वाढती जी गुन्हेगारी ती इथूनच पैदा झाली म्हणायचं. ह्याला गुन्हेगारी म्हणू नका. बर. हा रोजगार आहे. हा, सॉरी. तुमचा माइंड विरोधी पक्ष नेत्यांनी कलुषित केलाय. नाही, तसं काय नाही साहेब. म्हणजे जी गुन्हेगारी वाढतीये, जो अहिंसा जी पेटतीये ती ह्याचमुळे पेटते असं मला म्हणायचं होतं, बाकी काय नाही. असो. कारण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. बर. युवक वर्ग जागरूक झाला पाहिजे, स्वयंसिद्ध झाला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. बर. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? छत्रपती शिवाजी महाराज महान व्यक्तिमत्व, जाणता राजा होते. बरोबर आहे. त्यांच्याबद्दल तुमचे काय विचार आहेत? काय सांगणार त्यांच्याबद्दल? छत्रपती शिवाजी महाराज सांगितलं ना, महान नेते होते, जाणता राजा होते. अहो साहेब, हो, पण त्यांच्याबद्दल तुमचे विचार सांगा. अरे भाऊ, सांगितलं ना, छत्रपती शिवाजी महाराज महान नेते होते, जाणता राजा होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला साहेब? त्याच्याविषयी वाद आहे. बर, त्याच्यात पण वाद आहे. हा, त्याच्यात तिथी तारखेचा वाद आहे सध्या. आम्ही आपलं तारखेनुसार जयंती साजरी करतो. विरोधी पक्षनेते विरोधातले तिथीवर जयंती साजरी करतात. तो थोडा वाद आहे. विरोधकांनी तारखेप्रमाणे केली तर वाद मिटतोय साहेब. तुम्ही पुढाकारच घेत नाही. नाही. आज आम्ही तारखेनुसार करतोय, ते तिथीनुसार करतात. उद्या जर ते तारखेनुसार करायला लागले तर आम्ही तिथीनुसार करणार. बर, म्हणजे वाद मिटवायचाच नाही का? मिटवायचं कारण आहे, आम्ही शिवप्रेमी आहेत. अरे बापरे. हे छत्रपती शिवाजी महाराजांवरती जेवढा वाद पेटेल तेवढं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वरती येईल. ते नाव घराघरात पोहोचेल आणि मग महाराष्ट्रातली जनता छत्रपती शिवाजी महाराजांकडून काहीतरी शिकेल आणि पुढे जाईल. म्हणून आम्ही महाराजांविषयीचे वाद मिटवत नसतोच. बर, वाद मिटवत. सच्च शिवप्रेमी. शिवप्रेमी. छत्रपती शिवाजी महाराजांचा एखादा विचार तरी सांगा. सांगितलं ना, महाराज महान व्यक्तिमत्व होतं, जाणता राजा होते. आमच्या साहेबासारखे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जाणता राजा होते. साहेबासारखे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोजडीवर पडलेल्या धुळेच्या काना इतकी तर लायक आहे का तुमच्या साहेबाची? ए भाडखाऊ, काय बोलतो? म्हणजे साहेब हा जनते. कट कर रे. म्हणजे साहेबाला बोलतो. अहो, कुणालाही बोलायचं, साहेबाला बोलायचं. म्हणजे महाराज कोणालाही बोलायचं, साहेबाला बोलायचं. साहेब आपलं संपून जाईल, हे आपलं महत्वाचं आहे इलेक्शन. चालू कर रे. ज्या कुणाला आमच्या साहेबाची व्हॅल्यू पटत नाही त्यांना आम्ही अंधार करून आमच्या साहेबाची प्रचिती देतो. कळलंय? कळलं साहेब. बोला पुढे. असो साहेब, तुम्ही कधीच मराठी भाषेच्या मुद्द्यावर कधीच बोलले नाही, याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल का? मराठी भाषा, मराठी माणूस बरोबर एवढं महत्वाचं वाटतं तुम्हाला?
हो साहजिकच आहे, महाराष्ट्रात म्हणल्यावर मराठी माणूस महत्वाचाच आहे. बरं, मग एवढा महत्त्वाचा मुद्दा आहे, तर ह्या मुद्द्यावर निवडणूक का लढता येत नाही? लढता येते ना साहेब, का नाही लढता येत? अहो, आमचे मित्र आहेत, त्यांचा पक्ष आहे, बर, सारखं ह्याच मुद्द्यावर भांडत असतात, बरोबर. पण त्यांचे कधीच उमेदवार निवडून येत नाही. ती शोकांतिक आहे साहेब. तेव्हा आम्हाला कळतं हा मुद्दा महत्त्वाचा नाही. बर, उगीच कुठल्याही मुद्द्याला धरून बसू नका पॉडकास्टवाले भाऊ. लक्षात घ्या, ज्या मुद्द्यावर निवडणूक लढता येते त्या मुद्द्यावर बोलायचं, त्या मुद्द्यावर लढायचं. बरोबर. मराठी भाषेची काय गरज आहे आपल्याला? गरज नाही. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, सगळ्यांनी हिंदीत बोलायचं. ज्याला मराठीत बोलायचं त्याने मराठीत बोलायचं. आपले मराठी भाषा, मराठी माणूस गॉन मुद्देत. मराठी माणसाने फक्त रिक्षा चालवा, दुसऱ्या राज्यातून आलेल्या लोकांनी जे धंदे टाकलेत त्यांच्या धंद्यात कामाला राहायचं, आणि जे त्या भाषेत बोलतात ते बोलायचं. बर, हे असले फालतू मुद्दे काढत जाऊ नका आणि राजकारणाला साजेसे मुद्दे बोला. साहेब हा राजकारणाला साजेसाच मुद्दा आहे, कारण मराठी माणसाला कामच नाही आहे, त्याच्यामुळं तर हा मुद्दा कंटिन्यू उचलला जातोय ना, त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला विचारलं. अरे भाऊ, मराठी माणूस उरलायच कुठं? हां, मराठी माणसाला एकतर हिंदी शिकायची किंवा इंग्रजी शिकायची, बरोबर. कारण महाराष्ट्रात व्यवसाय नाही, महाराष्ट्रात नोकरी नाही, कशाला मराठी भाषा शिकायची? मला शिकून परदेशात जायचं, मग मराठी कशाला शिकू? मला शिकून बाहेरच्या राज्यात जायचं, मग मराठी कशाला शिकू? गप गुमान आपलं जे पडतंय ते काम करा, आणि आमच्यासारख्या संवेदनशील नेत्याला हे असले मराठीचे प्रश्न विचारत जाऊ नका. आपलं कसं आहे, आपण रास्त बोलतो आणि चुकीचं काही बोलत नाही. चुकीचं बोललो तर आपण दोन बापाचं. 8 झाले साहेब, 8 आटू या, म्हणजे कमी करूया आपण, आवर्त घेऊया. तुमची जी माहिती द्यायची होती आपण जनतेला दिलेली आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून गांडमारे साहेबांनी जी ग न मारे साहेबांनी जी आपली मारली आहे, जनतेची लावली आहे वाट, ते नक्कीच तुम्ही पहा, म्हणजे पहा आणि ठरवा की अशा नेत्यांना आपण आणायचं, न्याय की संधी द्यायची की नाही द्यायची, काय करायचं ते. भाऊ थांबव, कट कर रे, कट कर. काय आत्ताचं झालाय पॉडकास्ट, बरोबर. त्याच्यात मी जिथं जिथं कट बोललोय तिथं सरळ कट करायचं, आणि मला जे जे आवडलं नाही ते कट करायचं. हा पॉडकास्ट आला आणि त्यात मला आवडणारे मुद्दे नसले तर मी पुन्हा तुझ्या घरी येतो, आणि मी घरी आल्यावर काय होतंय तुला माहिती. हा, चालू कर. तर अशा पद्धतीने खूप छान साहेबांनी माहिती दिली. आपण त्यांचं निरोप घेऊया आणि त्यांना अशाच शुभेच्छा देऊया पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद साहेब. नमस्कार. 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 चला चला. बघा मंडळी, पाहिलं हे असे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले. तुमच्यासाठी काय काय करावं लागतं, एवढं मारलंय माणसानी कट करून करून, पण मी काही कट केलेलं नाही, अजिबात कॅमेरा कट झालेला नाही. तुम्हाला ह्यांची सगळी हकीकत कळणारच आहे, आणि ही मी अनकट टाकणार आहे, भलेही मी तर राहिलो किंवा नाही राहिलो, पण तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय, आणि अशा नेत्यांना त्यांची जागा दाखवा, तेव्हाच हा महाराष्ट्र पुढे जाईल. भेटू नक्कीच, जगलो असलो तर. असेच आमच्या चॅनलसोबत उभे राहा, आणि तुम्हीच आता समजून घ्या, चॅनलचं नाव पण देखील घ्या समजून. चला भेटूया, बाय.